जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 7वा चतुर्दश ब्रह्मनाम समास 3रा चतुर्दश ब्रह्मनिरूपण नाम श्रीराम समर्थ। श्रोता व्हावे सावधान आता सांगतो ब्रह्मज्ञान जेने होय समाधान साधकाचे। समर्थ सुरुवातीलाच काय म्हणतायत हो, श्रोत्यांना काय सांगितलंय हो, सावध व्हा आता काय करतो, ज्या योगे साधकांचे समाधान होईल असे ब्रह्मज्ञान काय करतो आता सांगतो। त्यासाठी काय हो, समर्थ म्हणतात सावध व्हा, ब्रह्माचा बोध स्पष्ट व्हावा ह्यासाठी ब्रह्मासंबंधीच्या खोट्या समजुतीचे निराकरण करणे काय आहे हो, अवश्य आहे। म्हणून समर्थ काय म्हणतात, श्रोत्यांनी काय झालं पाहिजे हो, श्रवणामध्ये काय राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे। आता साधक म्हणजे कोण हो, साधक या भूमिकेत कधी आपण येतो ज्या वेळेस आपल्याला षडविकार कळतात आणि ते षडविकार आपण परमार्थाला लावतो। आपल्या अंतरीच्या षडविकारांचा उपयोग आपण परमार्थासाठी करतो, त्यावेळेस काय हो, तो खरा साधक भूमिकेत येतो। म्हणजे विषयासहित त्या विषयांना सुद्धा कशाची ओढ लावतो साधक, तर परमार्थाची ओढ लावतो। विषय हे कसे आहेत, जेवढे कटू आहेत तेवढे म्हणजे वाईट आहेत तेवढे ते चांगले पण आहेत, त्यांचा वापर योग्य करता आला पाहिजे। मग साधक भूमिकेत जो येतो त्याला त्या षडविकारांवरती काय मिळवता येतो, षडविकारांशिवाय माणूस जगू शकत नाही आणि षडविकार अतिरिक्त झाले तर काय होतो, माणसाचा विनाश होतो। म्हणून त्या षडविकारांचा वापर कसा करायचा हे कोण शिकवतं आपल्याला, सद्गुरू शिकवतात। आणि जो या षडविकारांवरती विजय मिळवतो तो कोणत्या भूमिकेत येतो, साधक भूमिकेत येतो। म्हणून सद्गुरू काय म्हणतात, अशा साधक भूमिकेत आलेल्या श्रोते हो, काय व्हा आता, सावधान व्हा। तुम्हाला काय सांगतो मी आता, ब्रह्मज्ञान सांगतो, जेणे तुमचं काय होईल हो, समाधान होईल। तुमच्या मनामधील ज्या काही शंका कुशंका आहेत त्या काय होतील हो, निरसन होईल त्या शंकेचं। रत्ने साधा या कारणे मृत्युका लागे एकवटणे 14 ब्रह्माची लक्षणे जाणीजे तैसी। आता आपल्याला माहिती आहे, सोनं जर मिळवायचं असेल किंवा एखादा रत्न मिळवायचं असेल, बघा खाणी असतात, हिरा कुठे असतो, कोळशाच्या खाणीमध्ये असतो। तसं सोनं कशामध्ये असतं हो, मातीमध्ये असतं। 40 टन माती चाळल्यानंतर 1 ग्रॅम काय सापडतं हो, सोनं सापडतं। मग समर्थ काय म्हणतात, ही रत्ने किंवा सोने काढण्यासाठी काय करावं लागतं हो, ही माती 40 टन माती काय करावं लागते, गोळा करून काय करावं लागते, चाळावी लागते। त्याप्रमाणे ही 14 ब्रह्मांची काय आहेत हो, लक्षणे आहेत। आता पदार्थेविन संकेत द्वैता वेगळा दृष्टांत पूर्व पक्षेविन सिद्धांत बोलताची नाही। पदार्थेविन संकेत, पदार्था वाचून खून, द्वैताशिवाय दृष्टांत व पूर्व पक्षाशिवाय शंकेशिवाय सिद्धांत बोलता येणे शक्यच नाही। आपल्याला बघा एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी काय द्यावं लागतो, एखाद्या गोष्टीचं काय द्यावं लागतं, आता देवाला परब्रह्म एखादी गोष्ट समजून सांगायची, मग त्याला काय द्यावं लागतं, आपल्याला एखादं उदाहरण द्यावं लागतं। त्यावेळेस आपल्याला काय होतं, ते सहज काय होतं, लगेचच समजतं। तसं अद्वैत समजवण्यासाठी आपल्याला काय द्यावा लागतो, द्वैताचा दृष्टांत द्यावा लागतो। आणि पूर्व पक्ष विन सिद्धांत बोलताच काय लागतो, कुठल्याही गोष्टीला आपल्याला काय लागतो, पुरावा लागतो। त्यावेळेसच आपण त्यावरती काय ठेवतो, विश्वास ठेवतो। आधी मिथ्या उभारावे मग ते ओळखून सांडावे, पुढे सत्य ते स्वभावे अंतरी बाणे। आधी खोटं काय करावं लागतं, पुढं उभं करावं लागतं, मग ते खोटं आहे असं जाणून काय करावं लागतं हो, टाकून द्यावं लागतं। नंतर
खरं जे असतं ते सहजच काय होतं, अंतःकरणामध्ये ठसतं. आता उदाहरण द्यायचं झालं तर श्रीरामांचं महत्व वाढलं कधी? सर्वात जास्त वाढलं कधी? ज्या वेळेस त्यांचं रावणाबरोबर युद्ध झालं त्यावेळेस. मग आपण रावणाचा पुतळा कधी जाळतो? वर्षातून फक्त एकदाच. काय करतो आपण? वर्षातून फक्त एकदाच रावणाचा काय करतो? दहन करतो. आता रावण कशाचं प्रतीक आहे इथं? दुष्ट. त्यानं काय केलं? तो कशात चुकला हो? अगोदर रावणाची प्रतिमा सगळ्याच्या मनामध्ये काय होती? श्रीरामांनी त्याला मारायच्या अगोदर राम म्हणजे कसा सर्वश्रेष्ठ होता, सगळे देव देवता त्याच्या घरी कामाला होते. अखंड काय हो, सोन्याची लंका होती त्याची. त्याच्याकडे काय नव्हतं असं नव्हतं, आयुष्य सुद्धा होतं. म्हणजे रावणाला काय हो, सर्वजण सर्वश्रेष्ठ मानत होते. मग असा हा रावण कशामुळे गुंतला? आधी मिथ्या उभारावे. मग हा रावण कशामुळे कर्मामध्ये चुकला म्हणून त्याचं आज पण काय केलं जातं? एक दिवस दहन केलं जातं. आणि श्रीरामाचं काय केलं जातं हो? अखंड. श्रीरामांचं अखंड काय केलं जातं हो? अखंड. आपल्याला श्रीरामाचं मंदिर दिसलं की आपले हात आपोआप काय केले जातात हो? जोडले जातात. म्हणजे त्या रावणामुळंच, रावणाचं दहन एकदाच वर्षामध्ये केल्यामुळं रावणाचं दहन कुणी केलं? रावणाचं दहन त्याच्या कर्मामुळे केलं. श्रीरामांना अखंड नमस्कार केला जातो. तोही कशामुळे हो? मर्यादा पुरुषोत्तम. सर्व कर्माचाच प्रसंग आहे ना, चांगलं कर्म आणि वाईट कर्म. मग आधी मिथ्या उभारावे, रावणाचा पुतळा आधी उभा करावा लागतो, मग ते ओळखून सांडावे, पुढे सत्य ते स्वभावे अंतरी बाणे. मग आपल्या अंतरी अखंड श्रीरामांचं काय ठसलंय? आचरण काय झालंय? आपल्या अंतरी ठसलंय श्रीरामांचं आचरण. काय हो? सर्वांमध्ये काय आहे? त्यांचं आचरण सर्वांमध्ये शुद्ध आहे. हे आपल्या अंतरी काय झालंय? ठसलंय. मग ते मिथ्या जे आहे ते गेलं ना, जळून जाते. त्या रावणाचा पुतळा काय होतो? दहन होतोय. आणि अखंड काय हो? सत्य जे आहे, सत्य कर्म काय हो? इथं कर्माचा प्रसंग आहे. जे सत्य कर्म आहे ते काय हो? अखंड उभा राहते अंतरी. मग श्रीरामांचं मंदिर दिसलं, फोटो दिसला, काही दिसलं तरी अंतरी हात काय होतात? लगेचच जोडले जातात. म्हणून 14 ब्रह्माचा संकेत, बोलीला कळाया सिद्धांत, ते श्रोती सावचित्त, क्षण एक असावे. म्हणून समर्थ काय म्हणतात? यासाठी सिद्धांत कळण्यासाठी 14 ब्रह्मांची काय सांगितलेली आहेत? लक्षणे सांगितली आहेत. ती क्षणभर श्रोत्यांनी काय हो? एकाग्र चित्ताने ऐकावी. आता ही 14 ब्रह्मे नसून, एक अद्वैत भाग लक्षात घ्या, ही 14 ब्रह्मे नसून हे 14 काय आहेत हो? भ्रम आहेत व ते दूर केले पाहिजेत. लक्षात घ्या. बघा पुढं आपण अद्वैत भाग पण काय घ्यायचा? आपण समजून घ्यायचा. ही 14 ब्रह्म नसून ही काय आहेत? 14 भ्रम आहेत. भ्रम. आणि त्यातून आपल्याला बाजूला होऊन खऱ्या परब्रह्माची काय घ्यायची? ओळख घ्यायची. म्हणून हे 14 काय दिलेत? ब्रह्म दिलेत. म्हणून 14 ब्रह्माचा संकेत, बोलीला कळाया सिद्धांत, ते श्रोती सावचित्त, क्षण एक असावे. आता बघा, सावधपणे काय करा? श्रवण करा. उत्तमाचं श्रवण करा असं काय म्हणतायत? समर्थ म्हणतायत. आणि पहिले ते शब्द ब्रह्म, दुजे मितिकाक्षर ब्रह्म, तिसरे ख ब्रह्म, बोलिली श्रुती. आता पहिलं ब्रह्म कुठलं आहे? शब्द ब्रह्म. दुसरं कोणतं आहे? मितिकाक्षर ब्रह्म. आता शब्द ब्रह्म, मितिकाक्षर ब्रह्म आपण ओळीने घेऊया आणि नंतर बघा त्याच्यावरती निरूपण बघूया. पहिले ते शब्द ब्रह्म,
दुजे मितिकाक्षर ब्रह्म, तिसरे ख ब्रह्म बोलिली श्रुती, चौथे जाण सर्व ब्रह्म, पाचवे चैतन्य ब्रह्म, सहावे सत्ता ब्रह्म, साक्ष ब्रह्म सातवे, आठवे सगुण ब्रह्म, नववे निर्गुण ब्रह्म, दहावे वाच्य ब्रह्म जाणावे पै, अनुभवते अकरावे, आनंद ब्रह्मते बारावे, तदाकार तेरावे, चौदावे अनुर्वाच्य. किती आहेत ही ब्रह्म? किती आहेत भ्रमे किती आहेत? 14 ब्रह्म. किती आहेत बघा? कोणती कोणती आहेत? शब्द ब्रह्म. दुसरं कोणतं आहे? मितिकाक्षर म्हणजेच काय हो? ओमकार, एकाक्षर ब्रह्म. तिसरं कोणतं आहे? ख ब्रह्म. कुणी सांगितलं? हे श्रुतींनी सांगितलेलं. ख म्हणजे काय हो? आकाश. चौथं सर्व ब्रह्म, पाचवं चैतन्य ब्रह्म, सहावं कोणतं आहे हो? सत्ता ब्रह्म, सातवं साक्ष ब्रह्म, आठवं कोणतं आहे? सगुण ब्रह्म, नववं निर्गुण ब्रह्म, दहावं वाच्य ब्रह्म, अकरावं अनुभव ब्रह्म, बारावं आनंद ब्रह्म, 13 तदाकार आणि 14वं कोणतं आहे हो? अनिर्वाच्य ब्रह्म. ऐसी हे 14 ब्रह्मे, यांची निरोपिली नामे, आता स्वरूपाची वर्मे संकेत दाऊ. आता ही काय झाले? तो ही 14 ब्रह्मांची काय आहेत? नावे सांगितलेली आहेत. आता त्यांच्या स्वरूपाच्या खुणा समर्थ काय म्हणतात मी आता विस्ताराने तुम्हाला सांगतो. आता काय सांगतायत समर्थ ते ऐकायचंय आपल्याला, सावधपणे ऐकायचंय, व्यवस्थित द्वैत अद्वैत भाग काय करायचा आहे हो? समजून घ्यायचा आहे. आता अनुभवे विन भ्रम, या नाव शब्द भ्रम, आता मितिकाक्षर भ्रम ते एकाक्षर. आता संकेत म्हणजे उदाहरणासहित समर्थांनी समजून सांगितलंय आपल्याला बघा. आता पहिलं ब्रह्म कुठलं घेतलंय आपण? अनुभव ब्रह्म. आता ब्रह्माविषयीचे जे अनुभव शून्य शब्द ज्ञान, ह्याचेच नाव काय हो? शब्द ब्रह्म. अनुभव नाही, फक्त शब्दाने आपल्याला कळलं म्हणून काय हो आपण म्हणतो की मला खूप समजलं. हा काय आहे? आपला अनुभव आहे. विन काय आहे? आपला भ्रम आहे. या नावच काय हो? शब्द ब्रह्म. आता ब्रह्माचे नुसते शब्दज्ञान झाले म्हणजे ब्रह्मज्ञान झाले असे नाही. नुसतं शब्द कळले म्हणून आपल्याला सगळं ज्ञान आलं असं होत नाही. मग अनुभव शून्य शब्दज्ञान काय कामाचे? सद्गुरू काय म्हणतात? अनुभवाशिवाय जे शब्दज्ञान स्वतः अनुभव घेतला पाहिजे आपण. त्या परब्रह्माचा स्वतः अनुभव घेतल्याशिवाय आपण म्हणू शकत नाही की परब्रह्म असं आहे. मग त्याचा काय घेतला पाहिजे हो? शब्दाने सांगू शकत नाही आपण. हा आपला ब्रह्म आहे की काय हो? ह्यालाच म्हणायचं शब्द ब्रह्म. म्हणजे नुसतं शब्दाने कळलं की आपल्याला आता श्रवण झालं की काय हो? असं हे परब्रह्म आहे. शब्दाने वर्णन केलं म्हणून असंच ब्रह्म आहे असं आपण म्हणू शकत नाही. हा आपला काय आहे हो? निवळ ब्रह्म आहे. ब्रह्माला कळण्यासाठी काय पाहिजे? अनुभव घ्यायला पाहिजे. मग अनुभवे विन भ्रम, या नावच काय हो? शब्द ब्रह्म. यालाच काय? शब्द ब्रह्म म्हणतात. आणि आता मितिकाक्षर ब्रह्म. आता ओमकार, ओमकारापासून सर्व शब्द काय हो? निर्माण झाले. आणि या ओमकारालाच का ओमलाच काय म्हणतात? एकाक्षर. ते असंच काय म्हणतात हो? एकाक्षर ब्रह्म म्हणतात. आता ब्रह्म पण जे एकाक्षर ब्रह्म म्हणजे काय हो? जे क्षर ना अक्षर ते कैचे ओमके त्या स्वर. आता क्षर म्हणजे नाशवंत व अक्षर म्हणजे काय हो? अविनाशी. आता ब्रह्म क्षरही नाही आणि अक्षरही नाही. का की जेथे नाश नाही ते काय आहे हो? अविनाशी आहे. असे म्हणण्यात तर काय अर्थ आहे आपल्याला? आपण म्हणू शकत नाही की ते काय हो? ज्या अर्थी ते विनाशी नाही त्या अर्थी ते काय आहे? अविनाशी आहे. आपण त्याला विनाशी बी म्हणू शकत नाही आणि अविनाशीही म्हणू शकत नाही. मग एकाक्षर ब्रह्म ते कसं काय होईल? होऊ शकत नाही. ते ह्यांच्यापेक्षाही काय आहे हो? निराळ आहे. हे समर्थांना सांगायचे. ख शब्दे आकाश ब्रह्म,
महदाकाश व्यापक धर्म, आता बोलिले सूक्ष्म सर्व ब्रह्म. आता ख शब्दे आकाश ब्रह्म. ख म्हणजे काय हो? आकाश. ख ख या शब्दाला काय हो? आकाश म्हटले जाते किंवा आकाशाला व्यापक असणारे ब्रह्म समजायचं. ख ख आकाश म्हणजे काय हो? ख शब्द. ख शब्द ब्रह्म म्हणजे काय? सगळ्या महदाकाशाला व्यापक असणारे ब्रह्म समजावे. आता आकाश म्हणजे शून्य. आकाश म्हणजे काय हो? शून्य. आता शून्याचा आपण जर विचार करायला गेलो तर तिथं काय हो? शून्याला काय अर्थ, म्हणजे शून्याला काय किंमत? नुसता शून्य. शून्य म्हणजे काय हो? तिथं ज्ञानाचा काय होतो हो? निराश होतो. म्हणून सद्गुरू काय म्हणतात? आता बोलिले सूक्ष्म सर्व ब्रह्म. आता काय? सूक्ष्मातून सर्व ब्रह्म काय करतो मी आता सांगतो. आता कशा पद्धतीने सांगतायत सद्गुरू बघा. पंचभूतांचे कुवाडे, जे जे तत्व दृष्टी पडे, ते ते ब्रह्मची चोखडे बोलिजेत आहे. पंचभूतांचे कुवाडे. पंचभूत कोणती हो? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचभूते आहेत. आणि पंचभूतांचं जे जे तत्व दृष्टीस पडेल ते ते निवळ ब्रह्मच होय असे आपण म्हणतो. आपला आपली समज आहे तसा. परंतु पंचभूतांपेक्षाही निराळं काय आहे हो? ते परब्रह्म आहे. परब्रह्म सगळ्यांपेक्षा काय आहे हो? ह्या पंचभूतांपेक्षाही निराळं आहे. ते दृष्टीत दिसत नाही, परंतु त्याचा काय घ्यावा लागतो? आपण स्वतः अनुभव घ्यावा लागतो. सद्गुरू तेच सांगतायत. काय? हे सगळे उदाहरणं दिलेत आपल्याला समजायला. ह्यासाठी काय हो पाहिजे? साधक भूमिकेत आला पाहिजे. दास कोणत्या भूमिकेत आला पाहिजे? साधक भूमिकेत येऊन काय केलं पाहिजे? त्याने श्रवण केलं पाहिजे. जो श्रवण देणारा आहे, जो श्रवण देणारा आहे त्याच्याकडे त्यानं गेलं पाहिजे. जो समजून सांगतो, सद्गुरू परंपराच हे काय करू शकते हो? आपल्याला समजून सांगू शकते. आपण त्यांनाच काय गेलं पाहिजे? शरण गेलं पाहिजे. या नाव सर्व ब्रह्म, श्रुती आश्रयाचे वर्म, आता चैतन्य ब्रह्म बोलिजेल. आता सर्व ब्रह्म ह्या श्रुती वाक्याच्या आधाराने, म्हणजे या पंचभूताच्या पसाऱ्याला सर्व ब्रह्म मानतात. म्हणजे आपला देह, मायेला काय म्हटलं जातं हो? सर्व ब्रह्म म्हणतात. पण ते ब्रह्म नव्हे. आता ब्रह्मप्रळयात सर्व भूतांचाच काय आहे? ब्रह्मप्रळय जर आला तर ह्या सर्व पंचभूतांचा काय होतो हो? नाश होतो. मग त्याला ब्रह्माची उपमा देता येते का? नाही. हे ब्रह्म यांच्यापेक्षाही निराळं आहे. काय आहे? या सर्व ब्रह्म म्हणजे ही मायाला आपण सर्व ब्रह्म म्हणायला गेलो तरी पण काय हो? ह्या मायेचा पण शेवटी काय आहे? विनाश आहे. म्हणजे ह्या मायेला सुद्धा त्या ब्रह्माची उपमा देता येत नाही. आता चैतन्य ब्रह्म बघूया आपण. पंचभूतादी मायेते चैतन्याची चेतविते, म्हणून त्या चैतन्याते चैतन्य ब्रह्म बोलिजे. आता पंचभूतात माया आहे. मायेला महत्व कुठपर्यंत? जोपर्यंत अंतरी चैतन्य आहे. चैतन्य म्हणजे कोण? अंतरीचा अंतरात्मा जोपर्यंत आहे. म्हणून अंतरीचा अंतरात्मा आहे तोपर्यंत या मायेला महत्व आहे. म्हणून पंचभूतादी मायेला चेतना देणारे चैतन्य आहे, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? चैतन्य ब्रह्म. परंतु आपण ज्याला चेतवावे ते पंचभौतिक नाशिवंत ठरल्यावर त्या चेतविणाऱ्या चैतन्याला खरेपणा कुठून येणार? समर्थांचाच प्रश्न आहे हा. काय समर्थच सांगतायत? काय? पंचभूतादी मायेते चैतन्याची चेतविते, म्हणून त्या चैतन्याते चैतन्य ब्रह्म बोलिजे. या पंचभूतादी मायेला कशामुळे महत्व आहे? ते अंतरी आपल्या जे चैतन्य आहे ते चैतन्य निघून गेलं की माणसं ठेवतात का हो?
आपल्या अंतरीचं चैतन्य निघून गेलं की त्या देहाला काय करतात हो, त्याचं अग्नी देतात. म्हणजे कोणी घेतं, पण तो देह ठेवत नाहीत. देहाला महत्त्व कुठपर्यंत, जोपर्यंत अंतरी चेतना देणारे चैतन्य आहे तोपर्यंतच ह्या देहाला काय आहे, महत्त्व आहे. म्हणून त्या चैतन्यालाच काय म्हटलं जातं, चैतन्य ब्रह्म म्हटलं जातं. आता दुसरं बघूया. चैतन्यास ज्याची सत्ता, ते सत्ता ब्रह्मतत्वता, तये सत्ते स जाणता, या नाव साक्ष ब्रह्म. आता त्या चैतन्यावर ज्याची सत्ता आहे तेच खरोखर काय हो, सत्ता ब्रह्म होय. त्या चैतन्य ब्रह्मावर ज्याची, म्हणजे त्या चैतन्य अंतरीचे चैतन्य आहे त्याच्यावर ज्याची सत्ता आहे ते खरं काय हो आलं, सत्ता ब्रह्म. आता परिवारे विन सत्ता, ते सत्ताची नव्हे तत्वता. परिवारच नाही मग सत्ता कोणाची. आणि त्या सत्ता ब्रह्मास जाणणारे ते काय हो, साक्ष ब्रह्म होय. आता सत्या ब्रह्माला जे ओळखतं ते काय हो, ते झालं साक्ष ब्रह्म. आता पदार्थच नाही मग साक्षीत्व कोणते. लक्षात घ्या, साक्ष ब्रह्म, सत्ता ब्रह्म सगळं काय आहे हो, हे एकमेकाशी निगडीत असे दाखवलेले आहेत हे 14 ब्रह्म. आणि समर्थही तेच सांगतात. परंतु जे निर्गुण निराकार परब्रह्म आहे हे सर्वांपेक्षा निराळा आहे हे समर्थांना सांगायचं, वेळोवेळी सांगायचंय. स्वारी म्हणतात की ह्याचा अद्वैत भाग पण काय हो, समजून घ्या. जेथे नाही गुण वार्ता, साक्षत्व जयापासून, तेही आकळले गुणी, सगुण ब्रह्म हे वाणी तयासी वदे. आता साक्षत्व जयापासून, ज्यांच्यापासून साक्षत्व उत्पन्न होते ते सुद्धा गुणात येते, म्हणून त्यास वाणीने सगुण ब्रह्म म्हणतात. काय म्हटलं जातं त्याला, सगुण ब्रह्म म्हणतात. कारण साक्षत्व उत्पन्न होते ते सुद्धा काय येते, गुणात येते, म्हणून ते काय हो, सगुण ब्रह्म. पण आपल्याला माहिती आहे सगुणाला पण काय आहे, एक दिवस हो नाश आहे. म्हणून हे सुद्धा काय आपण म्हणू शकत नाही की हे सगुणच काय आहे, ब्रह्म आहे. हे फक्त आपण 14 ब्रह्मची लक्षणे पाहतोय. खरं परब्रह्म काय आहे, या सर्वांपेक्षा निराळं आहे. जेते नाही गुण वार्ता, ते निर्गुण ब्रह्म तत्वता. वाच्य ब्रह्म तेही आता बोली जेल. जेते नाही गुण वार्ता, जेते गुणाची वार्ता नाही, जेते गुणाची वार्ता नाही ते खरोखर काय हो, निर्गुण ब्रह्म होय. आता जेते नाही गुण वार्ता ते निर्गुण ब्रह्म. गुणच नाही मग निर्गुण कुठून येणार आहे. लक्षात घ्या, गुणच जर नसेल तर निर्गुण कुठून येणार आहे. मग ते परब्रह्म कसं आहे त्याला ओळखणं काय आहे हो, त्याला सद्गुरूच आले पाहिजे. सद्गुरू दृष्टीच, सद्गुरूंच्या कृपादृष्टीनेच आपण त्या परब्रह्माची काय घेऊ शकतो, ओळख घेऊ शकतो. आता सत्ता चैतन्यता साक्षी, सर्वही गुणापाशी, ठाईचे निर्गुण त्यासी गुण कैचे. असे जे गुणरहित ब्रह्म त्याला निर्गुण हे नाव तरी कशाला पाहिजे. आता वाच्य ब्रह्म सांगू. आता वाच्य ब्रह्म बघा, समर्थच सांगतायत हे, जे वाचे बोलता आले ते वाच्य ब्रह्म बोलिले, अनुभवासी कथिले नवचे सर्वता. जे वाचे बोलता आले, आता जे कशानं बोलता आलं, जे वाणीने बोलता येते ते काय हो, वाच्य ब्रह्म होय. ह्यात सुद्धा काय आहे हो, या वाच्य ब्रह्माला सुद्धा काय आहे हो, नाशच आहे. आणि ज्याचा अनुभव येतो असे वाटते पण तो अनुभव काय आहे ते सांगता येत नाही, ह्याचे नाव काय हो, अनुभव ब्रह्म. या नाव अनुभव ब्रह्म, आनंद वृत्तीचा धर्म, परंतु याचेही वर्म बोली जेल. आता आनंद हा काय आहे हो, या वृत्तीचा धर्म होय, पण ह्याचेही वर्म काय होईल, सांगता येईल. ऐसे हे ब्रह्म आनंद, तदाकार हे
ते अभेद अनुर्वाची संवाद तुटवून गेला. असे हे आनंद ब्रह्म आहे. आनंदाचा अनुभव हा ही वृत्तीचाच भाव. आनंद ही काय आहे हो? मनाची वृत्ती आहे. शुद्ध ब्रह्म वृत्त्यतीत आहे आणि तदाकार म्हणजे भिन्न नसणे. बोलणे जिथे सुटते ते अनिर्वाच्य ब्रह्म होय. तदाकार ब्रह्म तदाकारी ठाव वृत्तीस नाही. तदाकार झाल्यावर त्याला अमुक नाव द्यायचे ही वृत्तीच उरत नाही. म्हणजे तदाकार ब्रह्म सत्य नाही. जेथे काय हो संवाद तुटून जातो आणि तिथं काय हो उन्मनी. आपल्याला माहित आहे वाचेच्याही पलीकडे काय आहे हो ती उन्मनी अवस्था आहे. उन्मनी जी अवस्था जिथं निर्माण होते तिथं काय हो शुद्ध ब्रह्म. तिथं काय असतं उन्मनी अवस्था जे ते निर्माण होते तिथं काय असतं हो शुद्ध ब्रह्म असतं. आपल्याला माहिती आहे परा पश्यंती मध्यमा वैखरी ह्या 4 वाणी आहेत. ह्या 4 वाणीच्या पलीकडची कोणती अवस्था आहे तर ते उन्मनी अवस्था. सर्व संत कोणत्या अवस्थेला प्राप्त झाले तर त्या उन्मनी अवस्थेला प्राप्त झाले आणि म्हणून त्यांना परब्रह्माची काय झाली ओळख झाली. ऐसी हे 14 ब्रह्मे निरोपिली अनुक्रमे साधके पाहता भ्रमे बादिजेना. ऐसी ही 14 ब्रह्मे. आता ही अशी ही 14 ब्रह्मे अनुक्रमे काय केलेले आहेत व वर्णन केलेले आहेत. साधकाने ह्याचा विचार केला असता त्यास भ्रमाची बाधा होणार नाही. म्हणजे काय हो हा काय आहे आपला निवळ ब्रह्म. ही 14 ब्रह्म जे दिलेले आहेत ह्या समर्थ काय म्हणतात साधकाला ज्याला समजलंय त्याला काय होणार नाही याची बाधा होणार नाही. हा भ्रम त्याच्यामध्ये निर्माण होणार नाही. ह्या भ्रमाची बाधा त्या साधकामध्ये निर्माण होणार नाही. मग कोणता साधक जो उन्मनी अवस्थेपर्यंत पोचतो तो खरा काय हो साधक आहे. ब्रह्म जाणावे शाश्वत माया तेची अशाश्वत 14 ब्रह्मांचा सिद्धांत होईल आता. ब्रह्म जाणावे शाश्वत. ब्रह्म कसं आहे हो शाश्वत आहे. माया ती काय आहे अशाश्वत आहे. अशा दृष्टीने 14 ब्रह्मांचाही निश्चय काय होईल आता निश्चय होईल. शब्द ब्रह्म ते शाब्दिक अनुभवे विन माईक शाश्वताचा विवेक ते नाही. आता शब्द ब्रह्म हे काय आहे हो शाब्दिक. शब्द ब्रह्म काय आहे शाब्दिक आहे. त्याचा अनुभव घेतल्याशिवाय अनुभव आल्याशिवाय ते काय आहे व्यर्थ आहे. त्याच्या ठिकाणी काय नाहीये शाश्वतपणाचा काय नाहीये तिथं विवेक नाही. समर्थ काय म्हणतात तिथं शाश्वतपणाच नाहीये. मग ते काय आहे अनुभवे विन काय आहे हो शून्य आहे. शाश्वताचा तिथं काय नाहीये मागमूसच नाहीये शाश्वत नाहीये ते. जे क्षर ना अक्षर ते कैचे मितिकाक्षर शाश्वताचा विचार तेही न दिसे. बघा समर्थांनी परत 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 काय केलंय हो व्यवस्थित विस्तार करून सगळं सांगितलेलं आहे. पुन्हा पुन्हा श्रवण उत्तमाचं करा जेणेकरून आपल्याला काय होतो हा भाग समजतो. जे क्षर ना अक्षर ज्याला काय नाहीये क्षर म्हणजे नाशिवंत आणि अक्षर म्हणजे अविनाशी. आता जे क्षर नाही आणि अक्षर नाही ते एकाक्षर ओम तरी कोठचे. म्हणजे तिथून ओम तरी काय कुठून येणार जिथं नाशिवंत पण नाही आणि अविनाशी पण नाही. मग ओम तरी कुठून येणार आहे तिथं. शाश्वतपणाचा विचार तेथेही दिसत नाही. तिथं पण शाश्वतपणा आहे का हो. क्षरही नाही ना अक्षरही नाही मग ओम तर कुठून निर्माण होणार. मग कसं म्हणायचं की ते काय आहे शाश्वत आहे. इथं पण शाश्वतपणाचा काय येतोय विचार येथेही दिसत नाही. ख ब्रह्म ऐसे वचन तरी शून्याते नासी ज्ञान शाश्वताचे अधिष्ठान तेही न दिसे. आता ख ब्रह्म असे वचन आहे. आता ख म्हणजे काय हो शून्य आकाश
त्या शून्याचा नाश कशाने होतो? ज्ञानाने होतो. अर्थात ज्ञान ही कसं आहे हो, तिथंही काय नाही, शाश्वतपणा नाहीये. तिथंही शाश्वताचे अधिष्ठान तेथेही न दिसे, तिथंही काय नाहीये हो, शाश्वत असंच आहे. असा शाश्वतपणा आहे का तिथं? खरेपणा आहे का तिथं? नाहीये. मग आकाश, तिथं पण ख ब्रह्म ऐसे वचन, तरी शून्यात ते नासी ज्ञान. म्हणजे काय आहे ते? ज्ञानाने आपण बघतो. शून्याचा नाश कशाने होतो? ज्ञानाने होतो. आता तेथेही काय नाही हो, मग तेथेही शाश्वतपणाला काय नाहीये, थारा नाहीये. सर्व त्रास आहे अंत, सर्व ब्रह्मणाशिवंत, प्रळय बोलिला निश्चित वेदांत शास्त्री. आता आपण काय म्हणतो? सर्व ब्रह्म. आता सर्व ब्रह्म पण कसं आहे हो? नाशिवंत आहे. कारण नाशिवंत म्हटल्यावर हे द्वैत तरी कसे आपण काय म्हणतो? जे जे दिसणार आहे ते सगळं काय नासणार आहे कल्पांत काळी, असं म्हणतो का नाही? मग एखादा प्रळय आला की सगळं काय होणार आहे? नाशणार आहे. मग सर्व ब्रह्म काय आहे? मग नाशिवंत आहे. असं कुठं सांगितलंय? वेदांतात काय सांगितलंय? हे सगळी सृष्टी काय होणार आहे? एक दिवस नाश पावणार आहे. मग हे सर्व ब्रह्म तर कुठनं शाश्वत असणार आहे? मग सर्व ब्रह्म पण काय आहे? नाशिवंत आहे. ब्रह्म प्रळय मांडेल जेते, भूतान्वय कैचा तेथे, म्हणून या सर्व ब्रह्माते नाश आहे. आता ब्रह्म प्रळय मांडेल जेते, आता ब्रह्म प्रलय जेथे होतो तिथं भूतांचा संबंध कुठून येणार आहे? बघा, म्हणून सर्व ब्रह्माला पण काय आहे हो? नाश आहे. अचळासी आणि चळन, निर्गुणास लाविता गुण, आकारास विचक्षण माणितणा. अचळासी आणि चळन, अचल वस्तूस, आता जी वस्तू चालत नाही तिला काय म्हणायचं? चालती असं म्हणायचं. निर्गुणाला काय म्हणायचं? गुणी आहे असं म्हणायचं. किंवा निराकार आहे त्याला आकार आहे असं कल्पना करायची. तर हे काय होत नाही? मनाला पटत नाही. म्हणजे बघा ना, जी वस्तू चालू शकत नाही ती चालते असं काय करायची? कल्पना करायची. जो निर्गुण आहे त्याला गुण आहेत असं काय करायचं? कल्पना करायची. ज्याला आकार नाही त्याला आकार आहे असं कल्पना करायची. हे गोष्ट पटते का हो? असं सद्गुरू म्हणतायत, असं समर्थ म्हणतात. ही गोष्ट मनाला पटते का? नाही. शहाण्याला ही काय हो? ही कल्पना करणं काय होत नाही? पटत नाही. जे निर्माण पंचभूत ते प्रत्यक्ष नाशिवंत, सर्व ब्रह्म हे मात के घडे केवी. जे निर्माण पंचभूत, जे जे म्हणून उत्पन्न झाले ते ते पंचभूतात्मक असून नाशिवंत होय. हे काय आहे हो? उघड आहे. म्हणजे कसं? ज्यांनी पंचभूतात म्हणजे ज्या देह धरून जे जे आले ते सगळे काय होणार आहे? तो एक दिवस सगळ्यांना काय करावं लागणार आहे? जावं लागणार आहे. प्रत्येक देह काय होणार आहे? नाशिवंत. म्हणजे पंचभूतात्मक जे जे देह आहेत ते काय आहेत? नाशिवंत आहेत. मग सद्गुरू काय म्हणतात? मग सर्व ब्रह्म शाश्वत कसं काय म्हणायचं? नाही म्हणू शकत. असो आता हे बहुत, सर्व ब्रह्म नाशिवंत, वेगळेपणास अंत पाहता कैचे. आता हा विचार पुरे. समर्थ काय म्हणतात? आता हा विचार काय पुरा झाला. जाऊ दे, आता विचार पुरा झाला. सर्व ब्रह्म काय आहे? नाशिवंत आहे. ते वेगळेपणा कुठून राहणार? आणि मग पाहणे कुठून उरले? पाहणे ह्यात काय हो? द्वैत भागाला पाहणे म्हणजे काय हो? द्वैत आले. पण सर्व काय हो? नाशिवंत म्हटल्यावर हे द्वैत तरी कसे उरणार? सद्गुरू काय म्हणतात? आता असो आता हे बहुत, सर्व ब्रह्म नाशिवंत, वेगळेपणास अंत पाहणे कैचे. आता
हे सगळं नाशिवंत म्हटल्यानंतर आपल्याला बाकीच्या गोष्टींवरती बोलून काय उपयोगच नाही आहे असं काय म्हणतात समर्थ म्हणतात. मग त्या परब्रह्माला ओळखायचं आहे म्हणजे ही ब्रह्म आपला काय अज्ञान शुद्ध अज्ञान आपल्याकडे जे आहे ते सद्गुरू काय करतायत घालवतायत. आता जयास चेतवावे तेची माईक स्वभावे ते ते चैतन्याचे नावे नासाला. आता जयास चेतवावे आता ज्याला चेतना द्यायची ते स्वभावता काय आहे हो लटके आहे म्हणून चैतन्य ब्रह्माचाही काय होतो नाश होतो. आता ज्याला चेतना द्यायची परंतु ते त्याच्यात चेतना देऊ शकत नाही. दगडाला चेतना देऊन तरी उपयोग काय आहे. म्हणजे चैतन्याला पण काय आहे हो एक दिवस नाश आहे. चैतन्याला पण काय आहे एक दिवस नाश आहे. परिवारे विन सत्ता ते सत्ता नव्हे तत्वता पदार्थे विन साक्षता तेही मिथ्या. मगाशीच आपण बघितलं हाताखाली कुणी परिवार म्हणजे काय हाताखाली कुणी नसता हाताखाली कोणच नाही आणि नुसती सत्ता आली तर ही काय खरोखरची सत्ता आहे का हो. राजा झालाय बरोबर आहे पण हाताखाली काम करायला कोणच नाही. राजाला स्वतः कामं सगळी करावी लागतायत मग राजा असून उपयोग आहे का. तसं सद्गुरू काय म्हणतायत परिवारे विन सत्ता ते सत्ता नव्हे तत्वता पदार्थ विन साक्षता तेही मिथ्या. म्हणून पदार्थ वाचून साक्षत्व हे सुद्धा काय आहे सगळं खोटच आहे. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय तुम्ही नुसता राजा आहे किंवा आता एखादा मंत्री झाला आणि मंत्री झाला पण हाताखाली काम करायचं कोण नाही मग नुसताच मंत्री मग त्याला काय उपयोग आहे. सगुणास नाश आहे प्रत्यक्षास प्रमाण काय सगुण ब्रह्म निश्चये नाशिवंत. सगुणाचं काय आहे हो नाश आहे. आपल्याला माहित आहे परमेश्वराने श्रीराम अवतार घेतला श्रीकृष्ण अवतार घेतला सगुण रूपात घेतला परंतु त्यांनाही देह शेवटी काय करावा लागला हो सोडावा लागला. म्हणजे सगुणाचा काय होतो इथं नाश होतो. हे आपल्याला माहिती आहे. ह्या गोष्टीला काय प्रमाण आहे तर आलेला प्रत्येक माणूस देह धरून आलेला प्रत्येक माणूस काय होतो देह सोडून जातो. म्हणजे हे सगुणातून जे सगुण रूपात जे आलेत त्या प्रत्येकांना काय आहे नाश आहे. मग ह्याला आता दुसरं काय प्रमाण देणार आहे. आपण डोळ्यानं बघतो उघड्या डोळ्यानं बघतोय सगुण ब्रह्म निश्चय नाशिवंत. म्हणून निश्चित काय आहे हो सगुण ब्रह्म काय आहे नाशिवंत आहे. निर्गुण ऐसे जे नाव त्या नावास कैचा ठाव गुणे विन गौरव येईल कैचे. आता निर्गुण आता ब्रह्मांना निर्गुण असं आपण नाव देतात बघा पण ते द्यायला जागा कुठे आहे. गुण नाहीत तर नुसते नाव देण्यात काय महत्व. समर्थ म्हणतात गुणा वाचून निर्गुण कसं होणार. म्हणून गुण मिथ्या आहे म्हणून निर्गुण असा ब्रह्माचा नामनिर्देश काय आहे हो निरर्थक आहे. समर्थ म्हणतात गुणच जिथं नाही तिथं निर्गुण कुठनं येणार. मग आपण जो म्हणतोय निर्गुण ते पण काय आहे आपला निवळ भ्रम आहे असं समर्थांना म्हणायचंय. माया जैसे मृगजळ ऐसे बोलती सकळ का ते कल्पनेचे आभाळ नाथिलेची. माया जैसे मृगजळ आपल्याला माहिती आहे माया मृगजळ आपल्याला माहिती आहे. मृगजळ कसं हो फक्त उन्हात आपण गेलो बाहेर की पाणी तहान लागते आपल्याला आणि पुढं असं खूप पाणी आहे असं दिसतं परंतु तिथं गेलं तर ते पाणी नसून तो आपला काय असतो निवळ भ्रम आहे. तशी ही माया काय आहे हो खोटी आहे असं सर्वांना माहिती आहे. माया काय आहे हो मृगजळासारखी आहे. कल्पनेचे काय आहे ते आभाळ आहे. ग्रामो नास्ती कुतसीमा जन्मे विण जीवात्मा अद्वैतासी उपमा द्वैताची. आता ग्रामीण नसता कुसीमा कुतसीमा म्हणजे काय सांगितलं इथं गाव नाही तर गावच नाही तर गावाची वेस कुठून येणार.
आता जन्मच नाही तर जीवात्मा कुठून आला? सद्गुरू काय म्हणतायत बघा, जर गावच नसेल तर वेस कुठून येईल गावाला? येऊ शकत नाही. तसं जन्मच झाला नाही तर जीवात्मा कुठून येणार आहे? त्याचप्रमाणे जे मूळचे अद्वैत त्याला द्वैताची उपमा कशी द्यायची? परब्रह्म कसा आहे? अद्वैत आहे, आणि त्याला द्वैताची उपमा द्यायची कशी? उदाहरणं दिलेत समर्थांनी. काय हो? ग्रामो नास्ती कुत सीमा. गावच नाही तर त्याला सीमा कुठून येणार आहे? गावाची सीमा किंवा वेस कुठून येणार आहे? कुठून येऊ शकत नाही. जन्मे विन जीवात्मा. जन्मच नाही तर जीवात्मा कुठून येणार आहे? म्हणजे अद्वैताची उपमा द्वैतच. जे मूळचे अद्वैत आहे त्याला द्वैताची कशी उपमा द्यायची? माये विरहित सत्ता पदार्थे विन जाणता, अविद्ये विन चैतन्यता कोणास आली? माये विरहित सत्ता. मायेशिवाय सत्ता, पदार्थाशिवाय जाणणे, अविद्येशिवाय चैतन्य कुणाला प्राप्त होणार आहे? होऊ शकत नाही. सत्ता चैतन्यता साक्षी, सर्वही गुणाच पासी, ठाईचे निर्गुण त्यासी गुण कैचे. समर्थांनी बघा किती उत्तमाचं सगळं व्यवस्थित काय केलंय हो, समजून घ्यायचं. समर्थांनी खूप उत्तमाचा भाग दिलेला आहे. आपला जो भ्रम आहे तो समर्थ काय करतायत इथं काढता आहेत. सत्ता चैतन्यत्व साक्षीत्व हे सर्व काय हो गुणाच पाशी असतात, गुणापाशीच असतात ना. हे सर्व काय आहेत? गुणच आहेत. पण जे ठाई म्हणजे मूळचे जे निर्गुण आहे, जे मूळचंच निर्गुण आहे त्याला गुण कुठून आणायचे? त्याला कसं गुण देता येतील? नाही देऊ शकत. जो मूळचाच काय आहे हो निर्गुण आहे त्याला आपण गुणी कसं बनवू शकतो? नाही बनवू शकत. तो निर्गुण काय आहे? निराकार आहे. तो काय आहे हो? निर्गुण निराकार आहे. ऐसे जे गुणरहित तेथे नामाचा संकेत, तोची जाणावा अशाश्वत निश्चेसी. बघा अवघड आहे थोडं, पण सोपं समर्थांनी करून सांगितलेलं आहे. काय हो? असे जे गुणरहित आहे त्यास नावांची संज्ञा देणे हेही काय आहे हो? निश्चितपणे काय आहे हो? हे सगळं अशाश्वत आहे. आपण नावाने आपल्याला आपण परमार्थ केला कसा हो? जसा सगळं म्हणजे बाकीचे सगळे करत आलेत, कापाकापीचा परमार्थ तर कापाकापी केली. एक मध्यंतरी एक माणूस आलेला बघा, तो काय करायचा? फळाला गोड बाबा म्हणायचे त्याला. काय एखादं फळाला त्याने हात लावला की ते फळ गोड लागायचं, पण तो काय हाताला चोळत होता हो? लिक्विड चोळत होता. कित्येक एका ठिकाणी तर काय हो मग सगळी लोक त्याच्याकडे पळायला लागली. म्हणजे हे काय आहे हो? निवळ भ्रम आहे, अज्ञान आहे. असं घडूच शकत नाही. आणि एकानं काय केलं? औषध द्यायचा. अहो ते लिक्विड कशाचं द्यायचं? स्टेरॉइड देत होता तो. भल्या शिकलेल्या लोकांनी सुद्धा काय घेतली होती? औषधं घेतली आणि ते काय बेतलं? त्यांच्या जीवावरती बेतलं. म्हणजे माणूस काय करतो? अफवेवरती विश्वास ठेवतो. आपण पण साधकाने ते करू नये. साधक भूमिकेत येऊन साधकाने काय करावं? श्रवण करावं. म्हणून समर्थ काय करतायत? ओवी टू ओवी 14 ब्रह्मांची लक्षणं सांगून 14 ब्रह्म हे आपलं ब्रह्म आहे सगळा. असं समर्थांनी दाखवून दिलंय की हे आपला निव्वळ ब्रह्म आहे, जे शाश्वतच आहे, जे असतच असे सर्व काळ. त्याला आपण उपमा द्यायची काहीच गरज नाहीये. थोडक्यात काय हो? जे अद्वैतच आहे असतानाच निर्गुण निराकार आहे, त्याला गुणाची कशाला द्यायचंय? त्याला गुणाची उपमा कशाला द्यायची? त्याला द्वैताची उपमा कशाला द्यायची? ऐसे जे गुणरहित ते नामाचा संकेत, तोची जाणावा अशाश्वत निश्चय. आपण ठेवलेली नाव आहेत ती परमेश्वराला, ते हा सुद्धा सगळं आपलं काय आहे हो? अशाश्वत आहे हे सगळं. शाश्वत जो आहे तो असतच असे, त्याला दाखवण्याची आणि त्याला उपमा द्यायची काय गरजच नाहीये.
निर्गुण ब्रह्मासी संकेते नामे ठेविली बहुते ते वाच्य ब्रह्म त्या ते नाश आहे. आता निर्गुण ब्रह्म, जे निर्गुण ब्रह्म ओळखण्यासाठी पुष्कळ नाव काय केलेली आहेत दिलेली आहेत आणि त्यालाच वाच्य ब्रह्म म्हणावे. त्याला पण काय आहे नाश आहे. आता निर्गुण ब्रह्माला संतांनी अतिव प्रेमाने हाक मारली आणि त्यांच्या प्रेमापोटी परमात्मा काय झाला सगुण झाला. तो श्रीराम राजा दशरथाच्या अंगणात खेळला. निर्गुण ब्रह्माने सगुणाचं रूप कोणासाठी घेतलं आपल्यासाठी घेतलंय. नाम म्हणजे संतांची काय करुणाच. आता भगवत प्राप्तीचं सहज सुलभ व खात्रीचं साधन म्हणजे काय नाम आहे. या 10व्या ब्रह्माला समर्थ काय म्हणतात वाच्य ब्रह्म असं म्हणतात. परंतु आता ह्या नाम हे साध्य आणि साधन दोन्ही आहे आणि परब्रह्माशी एकरूप होऊन जातो. या नामामुळे आपण काय होतो परब्रह्माशी एकरूप होऊन जातो. पण नामामध्ये आपला अहम जोपर्यंत संपूर्णपणे विरघळून जात नाही तोपर्यंत नाम नामी आणि भगवंत ही त्रिपुटी काय उलगडत नाही. आता अहमला नामस्मरणात विरघळवणं हे नाम साधनेचं साध्य आहे. म्हणजे साधकाला काय करायचंय नामस्मरणाने आपला अहंकार विरघळवून त्या परब्रह्माशी आपल्याला काय होतंय एकरूप व्हायचंय. निर्गुण ब्रह्मासी संकेते नामे ठेविले भविते ते वाच्य ब्रह्म त्या ते नाश आहे. आता नाम आपण कशाने घेतो वाचेनं घेतलेलं नाम त्याला आपण काय म्हणतो वाच्य ब्रह्म. आपण त्याला परमेश्वराला नावं दिलेली आहेत पण त्याचा पण काय आहे नाश आहे. आनंदाचा अनुभव हाही वृत्तीचाच भाव तदाकारी ठाव वृत्तीस नाही. आता आनंदाचा अनुभव हाही काय आहे वृत्तीचाच धर्म आहे आणि तद्रूप ब्रह्मस्वरूप झाल्यावर वृत्ती. आता आपण जर परब्रह्म स्वरूप झालो त्याच्याशी एकरूप झालो तर आपली वृत्ती काय निराळी वृत्ती वेगळी उरतच नाही. आनंदाचा अनुभव हाही वृत्तीचाच भाव तदाकारी ठाव वृत्तीस नाही. अनुर्वाच्य या कारणे संकेत वृत्तीच्या गुणे तया संकेतास उणे निवृत्तीने आणिले. म्हणजे काय वृत्तीच्या योगाने नामनिर्देश करता येतो पण ही वृत्ती निवृत्ती झाली पाहिजे. म्हणजे काय वृत्ती कशी झाली पाहिजे आपली निवृत्त झाली पाहिजे. आणि तिथं काय अनुर्वाच्य या कारणे संकेत वृत्तीच्या गुणे तया संकेतास उणे निवृत्तीने आणले. आणि ती निवृत्ती कशानं आपल्याला अनिर्वाच्य म्हणतात. कशाला म्हणतात अनिर्वाच्य. आपण जर वृत्तीच्या योगाने नामनिर्देश काय करता येतो पण वृत्तीच निवृत्त झाली म्हणजे त्या नामनिर्देशाला काय लटकेपणा येतो उणेपणा येतो आणि ह्यास्तव त्याला काय म्हणतात ह्यालाच काय म्हटलं जातं अनिर्वाच्य. अनुर्वाच्य ते निवृत्ती त्याची उन्मनीची स्थिती निरोपादी विश्रांती योगी यांची मगाशी सांगितलं काय परापश्यंती मध्यमा वैखरी यांच्याही परेच्याही पलीकडे जी अवस्था निर्माण होते ती उन्मनी अवस्था. उन्मनी अवस्था एकदा का आली की ते काय योगी यांचं काय आहे ते विश्रांती स्थान आहे. जो साधकांचं विश्रांती स्थान कोणतं आहे तर त्या वृत्तीच्या योगाने ते उन्मनी अवस्थेपर्यंत काय होतात पोचतात आणि वृत्ती काय होते निवृत्त होते. आणि एकदा वृत्ती निवृत्त झाली की ती उन्मनी अवस्था प्राप्त होते. आणि ती उन्मनी अवस्था म्हणजेच काय विश्रांती आपली विश्रांती शेवटची विश्रांती. म्हणजे एकदा उन्मनी अवस्था
साधकाला प्राप्त झाली, योगियांची म्हणजे काय ते योग जो साधक आहे त्याला ती उन्मनी अवस्था प्राप्त झाली की तो परत माघारी फिरून बघणार आहे का हो? तो परब्रह्माशी काय होणार आहे? एकरूप होणार आहे. ओढून आणलं तरी तो ओढून आणू शकत नाही. पण अशी उन्मनी अवस्था प्रत्येकाला प्राप्त होते का? नाही. ज्यानं त्या परब्रह्माला काय केले, वृत्तीच्या गुणे आपलंसं करून घेतलंय आणि त्यालाच ती काय हो उन्मनी अवस्था काय होते हो, प्राप्त होते. आता अनिर्वाच्य स्थिती, मन कसं असतं हो, वृत्तिमय असतं. त्यात पालट होऊन मनाचं मनपण लयास गेलं की मन काय होतं हो, देहासोबतचं सर्व बंधन तोडतं. मराठीत सांगतं काय, वृत्ती निवृत्त होणे म्हणजे काय हो, देह असून देहविरहित. तुकाराम महाराजांचं उदाहरण घ्या. देहात असून सुद्धा नसल्यासारखे काय होते हो, वावरत होते. ती खरी काय हो, उन्मनी अवस्था. आता आनंद उपभोगण्याची मनाची वृत्ती देखील काय होते हो, गळून पडते. मन देहापासून विलग झाल्याने ते निवृत्त होते, उन्मन होते, विश्वव्यापक बनते. निरुपाधिक असणारी अशी उन्मणी स्थिती योग्याची खरी विश्रांती असते. ती संतांना प्राप्त झाली. उदाहरण घ्यायचं तर तुकाराम महाराजांचं घ्या, ज्ञानेश्वर महाराजांचं घ्या. 22व्या वर्षी कोणतीही इच्छा राहिली नाही म्हटल्यानंतर किती उन्मनी अवस्था, त्या परब्रह्माशी काय झाले, ते एकरूप झाले. म्हणून या 14 ब्रह्मांचा अभ्यास मंथनानंतर हाती आलेले नवनीत समर्थ काय करतायत, पुढील ओवीत सांगतायत बघा. काय आहे, वस्तू जे का निरोपादी तेची सहज समाधी, जेने तुटे आदी व्याधी भवदुःखाची. असे वस्तू जे का निरोपादी, आता उपाधी विरहित काय सांगितलंय समर्थांनी, उपाधी विरहित असे जे ब्रह्म तीच काय आहे, सहज समाधी आहे. आणि ते सकळ उपाधीचा काय होतो व अंत होतो. त्या योगे संसार दुःखाच्या आदी व्याधी काय होतात, नाहीशा होतात. इथं कुठलीही उपाधी राहत नाही. उन्मनी अवस्था प्राप्त झाले की संसारातले दुःख काय आहे, दुःख राहत नाही. संसारात दुःखच राहत नाही. तो काय होतो, इथं काय होतो, जो उपाधीचा अंत तोची जाणावा सिद्धांत. सिद्धांत आणि वेदांत धादांत आत्मा म्हणजे काय हो, कशी अवस्था, उन्मनी सर्व उपाधीचा शेवट. हेच खऱ्या अर्थानं विमळ ब्रह्म प्राप्त करण्याचं काय आहे, शास्त्र आहे. म्हणजे काय हो, उपाधीचा शेवट तोच काय आहे, सिद्धांत होय. आत्मशास्त्र गुरु प्रचितीस येणार आणि आत्माही तोच. म्हणजे अनिर्वाच्य स्थितीतून उन्मनी अवस्था कशी येईल, समर्थ यावर काय सांगतायत, उपाय सांगितलाय बघा. पुढं सांगितलंय समर्थांनी, उन्मनी अवस्था प्राप्त करून देताना कशी मनाची अवस्था होते हे आपण पुढं बघतोय निरूपण. समर्थ काय सांगतायत, जो उपाधीचा अंत तोची जाणावा सिद्धांत. सिद्धांत आणि वेदांत धादांत आत्मा. असो समर्थ काय म्हणतात, उपाधीचा शेवट तोच काय आहे व सिद्धांत आहे. आणि आत्मशास्त्र गुरु प्रचितीस येणार आणि आत्माही तोच. असो ऐसे जे शाश्वत ब्रह्म, जेते नाही माया ब्रह्म, अनुभवी जाणे वर्म स्वानुभवे. असो जे शाश्वत ब्रह्म ते मायेचा भ्रम काय हो, मुळीच राहत नाही. ते आपल्या हे रहस्य म्हणजे जिथं मायेचा काय राहत नाही, भ्रमच राहत नाही. जिथं शाश्वत ब्रह्म असतो तिथं मायेचा भ्रम उरतच नाही. हे कोणाला कळतं, जो अनुभवी आहे त्याला आपल्या अनुभवाने काय कळतं हो, हे अनुभवी जाणे वर्म स्वतःच्या स्वतः अनुभव घेऊन तो अनुभवी काय करतो, हे वर्म जाणून घेतो. कारण एकदा का शाश्वत ब्रह्म कळलं की पुन्हा तो माया भ्रमात अडकत नाही. संतांचे उदाहरण घ्या.
उन्मणी अवस्था, तुकाराम महाराजांची अवस्था कशी होती? उन्मणी अवस्था. संसारातलं कोणतंही दुःख त्यांना स्पर्श करू शकत नव्हतं. ही खरी काय उन्मणी अवस्था. निर्विकल्पास आपुलेनी अनुभवे, कल्पनेसी मोडावे, मग सुकाळी पडावे अनुभवाचे. समर्थ काय म्हणतात? स्वरूपाच्या स्वानुभवाने कल्पना नाहीशी करून टाकावी. काय करावं? अनुभव घ्यायचा स्वरूपाचा आणि त्या स्वरूपाच्या स्वानुभवाने कल्पना नाहीशी करून टाकावी आणि मग स्वानुभवाचे सुख यथेच्छ काय करावं? भोगावं. असो आपुलेन अनुभवे, कल्पनेशी मोडावे, मग सुकाळी पडावे अनुभवाचे. आपण स्वतःचा अनुभव घ्यायचा आणि स्वतःच त्या अनुभवामध्ये काय व्हायचंय मिसळून जायचंय. निर्विकल्पास कल्पावे, कल्पना मोडे स्वभावे, मग नसोनी असावे कल्पकोटी. निर्विकल्प अशा परब्रह्माची कल्पना काय करीत जावी. म्हणजे काय कल्पना आपोआप काय होते मोडून जाते आणि नंतर अहंकार नाहीसा होऊन ब्रह्मस्वरूप आपल्याला काय होते? ब्रह्मस्वरूपाची काय होते निर्विकल्पास कल्पावे म्हणजे कल्पना मोडे स्वभावे व मग अनंत काळ असूनही काय होतं अनंत काळ असून नसावे. बघा कल्पना काय होते? मोडून जाते. या समर्थांना काय सांगायचंय परब्रह्म म्हणजे एखादी वस्तू नाही की उचलून हातात देता येईल व सांगता येईल की हे परब्रह्म आहे. ज्यांनी स्वानुभूतीनं त्या परब्रह्म तत्वाला जाणलं अशा सद्गुरूच्या मुखातून त्यांच्या वचनातून ब्रह्मस्वरूपाचं श्रवण मनन चिंतन करून ते स्वतः अनुभवायचं असतं. लक्षात घ्या, सद्गुरूच आपल्याला त्या परब्रह्म स्वरूपाशी तद्रूपता मिळवून देऊ शकतात. सद्गुरूच असे आहेत की त्या उन्मणी अवस्थेपर्यंत आपल्याला काय करू शकतात पोचवू शकतात. आपण म्हणायला गेलो की बाबा नाही मी हे सगळं करू शकतो, हे शक्य नाही. त्या परब्रह्माला जर भेटायचं असेल तर कोण पाहिजे श्रवण मनन चिंतन करून सद्गुरूंच्या मुखातून त्यांच्या वचनातून परब्रह्म स्वरूपाचं श्रवण मनन आणि चिंतन करून ते आपण स्वतः काय करायचंय अनुभवायचं. आता उन्मणी अवस्था प्राप्त करून देताना जिथं मनाची संवेदना काय होते पूर्णपणे थिजते अशा अवस्थेप्रत आपल्याला घेऊन जाताना सद्गुरू काय करतात? असं आहे, कल्पना हे मनाचं काय आहे अमोघ शस्त्र आहे. कल्पनेला विमळ ब्रह्मापर्यंत नेण्यात कल्पनेचाच मोठा अडथळा येतो. या कल्पनेचा निष्पात करण्याचे 2 मार्ग आहेत. एक आहे तो म्हणजे तिला सर्व शक्तीनिशी विरोध करायचा. पण कल्पना तर जीवाची सहज स्थिती आहे. तिला विरोध करणं म्हणजे स्वतःच्या हातानं आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. म्हणून भागवत धर्म आपल्याला दुसरा मार्ग दावतो, तो म्हणजे मनाला कल्पनेला भगवंताच्या भजनात रमवावं. कल्पना करायची पण कुठली करायची? भगवंताची करायची. भगवंताच्या स्मरणामध्ये काय करायचं? त्या कल्पनेला थिजवायचं रुजवायचं. म्हणजे ती कल्पना आपोआप कुठं लागते त्या परब्रह्मचरणी लागते. कल्पनेलाच परब्रह्माच्या सन्मुख उभं करावं. कल्पनेचं बलस्थान म्हणजे आपण ज्याची कल्पना करू त्याच्याशी मन तद्रूप होऊ शकतं. मग आपण त्या परब्रह्माचीच कल्पना का बरे करू नये? आपण कल्पना करायची पण कोणाची करायची? त्या परब्रह्माचीच करायची. जेव्हा या कल्पनेला परब्रह्म स्वरूपाशी संलग्न करण्याचा आपण प्रयत्न करतो तेव्हा ती स्वतःचं अस्तित्वच हरवून बसते. बघा कल्पना स्वतःचं अस्तित्व हरवून बसते. मन त्याचं मन पण हरवून बसतं. हेच सूत्र सोपं करून सांगताना आपले सद्गुरू काय आपल्याला काय करतात? सहज सांगतात. सगळं आपल्याला सद्गुरूच हे काय करू शकतात? हा मार्ग दाखवू शकतात. आपल्या कल्पनेला सद्गुरूच आपले परब्रह्माच्या
चरणी लावू शकतात. ही ताकद कोणाकडे आहे? सद्गुरूंकडे. म्हणून आपल्याकडे तेवढी ताकद आहे का हो? नाही. त्या सद्गुरू वचनामध्ये, सद्गुरूंमध्ये तेवढी काय आहे हो? ती ताकद आहे. म्हणून सद्गुरूंना शरण जायचंय आणि सद्गुरूं श्रवण करायचंय, आज्ञेचं श्रवण करायचंय. लक्षात घ्या. आपुलेनी अनुभवे कल्पनेसी मोडावे, मग सुकाळी पडावे अनुभवाचे. निर्विकल्पासी कल्पावे कल्पना मोडे स्वभावे, मग नसोनी असावे कल्पकोटी. कल्पनेचे एक बरे मोहिरताची मोहरे, स्वरूपी घालिता भरे निर्विकल्पे. आता बघितलं आपण भागा. निर्विकल्पासी कल्पिता कल्पनेची नुरे वार्ता, निसंगास भेटो जाता निसंगची होय जे. कल्पनेला काय करायचं हो? संगच कोणाचा लावायचा आहे? त्या परब्रह्माचा लावायचा. म्हणजे ती कल्पना पूर्ण त्या परब्रह्माशी एकरूप होईल. आणि एकदा का कल्पना आणि आपलं मन त्या परब्रह्माशी एकरूप झालं की आपण काय हो? त्या परब्रह्मा, आपल्याला त्या परब्रह्मापासून कुणीही वेगळं करू शकत नाही. पदार्थ ऐसे ब्रह्म नव्हे, माते हाती धरून द्यावे, असो हे अनुभवावे सद्गुरुमुखे. समर्थ काय म्हणतात? ब्रह्म असं नाही की काय हो? एखादी वस्तू आहे आणि ही धर ब्रह्म. म्हणजे एखादी वस्तू आपण काय करतो? आता एखाद्याला पेढा पाहिजे तर आपण तो पेढा लगे देतो, धर पेढा. एखाद्याला गाडी पाहिजे, धर गाडी. म्हणजे ती वस्तू आपण देऊ शकतो. तसं परब्रह्म आहे का? की ते असं एखाद्याने म्हटलं दाखवा परब्रह्म, हे बघ परब्रह्म, असं काढून दाखवता येतंय का परब्रह्म? समर्थ काय म्हणतात? परब्रह्म आम्हाला काढून दाखवता येत नाही. त्यासाठी काय पाहिजे? सद्गुरूच पाहिजे. सद्गुरूच्या मुखामधून काय होईल? तुम्हाला त्यांचा अनुभव येईल. म्हणून सद्गुरु मुखाचं श्रवण करायचं, आज्ञेचं श्रवण करायचं. पुढे कथेचा अन्वय केलाच करू निश्चय, जेने अनुभवासी ये केवळ ब्रह्म. आता पुढे कथेचा अन्वय, पुढे विषयाच्या अनुरोधाने एकदा केलेलाच निश्चय पुन्हा करू की त्या योगे केवळ ब्रह्माचा काय होईल? अनुभव येईल. आता इथं काय केलं हो समर्थांनी? 14 ब्रह्माचं काय केलं हो? आपल्याला ओळख करून दाखवली. आणि शेवटी सद्गुरूंनी काय सांगितले आपल्याला समर्थांनी? की तुम्हाला त्या परब्रह्माला जर कळवून घ्यायचं असेल, त्याच्या कल्पनेत रमायचं असेल, त्याच्याशी एकरूप व्हायचं असेल तर सद्गुरू मुखातीलच काय करावं? सद्गुरूच्या सांगण्यानं आपल्याला काय येणार आहे? त्या परब्रह्माचा अनुभव येणार आहे. मग शरण कुणाला गेलं पाहिजे? आपण सद्गुरूंना गेलं पाहिजे. तेच काय केलं पाहिजे? श्रवण, मनन आणि निजध्यास केला पाहिजे. त्या परब्रह्माची काय घेतली पाहिजे? ओळख घेतली पाहिजे. आता एखादा जर म्हटला की दाखवा परब्रह्म दाखवा, त्याला म्हणायचं एक कशामध्ये हात घाल? एखाद्या लाईटीच्या बोर्डामध्ये हात घाल. मग त्याला काय लागेल हो? शॉक लागेल. त्याला म्हणायचं शॉक दाखवू शकतो का तो शॉक? शॉक दाखवू शकतोय का? नाही दाखवू शकत. फक्त त्याला काय येतोय? तो अनुभव येतोय की काय हो? हिथं हात लावला की आपल्याला काय लागतोय? करंट लागतोय. हा फक्त काय येतोय? त्याला अनुभव येतोय. परंतु दाखवता येतोय का तो अनुभव? तसा ह्या परब्रह्माचा काय आहे हो? तसा अनुभव आहे. आणि हा अनुभव आपल्याला कधी कळणार आहे? सद्गुरू श्रवणाने कळणार आहे. सद्गुरू संगतीत राहिल्याने आपल्याला या परब्रह्माचा काय येणार आहे हो? अनुभव येणार आहे. म्हणून सद्गुरू काय समर्थ काय म्हणतात? आपण असंच अखंड काय करूया? श्रवण करूया. सद्गुरू मुखे श्रवण करूया आणि काय करूया? त्या परब्रह्माची ओळख करून घेऊया. आता पुढल्या समासात समर्थ आपल्याला आणखीन काय देणार आहेत? विमळ ब्रह्माची काय देणार आहेत? ओळख करून देणार आहेत. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे चतुर्दश ब्रह्म निरूपण नाम समास 3.